आज शिवसेनेचे विभागीय नेते बच्चू भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय किशोरप्पा देखील उपस्थित आहेत. नितीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या जिल्ह्याच्या आढाव्यासाठी ज्या सूचना मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या होत्या त्यासाठी या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की बच्चू भाऊ असतील, किशोरप्पा असतील, आमचे स्थानिक सगळे तिथले पदाधिकारी असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये या जिल्ह्यात शिवसेना हा एक नंबरचा पक्ष बनेल. मागील काही दिवसांपासून जर आपण पाहतो ऑपरेशन टायगर राबवलं गेलं, मोठ्या प्रमाणात प्रवेश तुमच्या शिवसेनेत होते. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार असे म्हणाले की भाजीत मीठ असलं पाहिजे परंतु मिठाचीच भाजी होऊ नये प्रवेशांवर बोललेले. आणि सुधीर भाऊ काय बोलले मला माहित नाही, परंतु राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचे अधिकार आहे. शिवसेना म्हणून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना फार मोठ्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये वाढते आणि त्याचे साक्षीदार तुम्ही देखील आहात, आम्ही देखील सगळे आहोत. त्याच्यामुळं पक्ष वाढवल्यामुळं महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा होणार नाही याची दक्षता घेणारे आम्ही सगळे आहोत. परंतु आज देखील नागपूरला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेश आहे. काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. त्याच्यामुळे दर दिवशी प्रवेशाचा ओघ हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढत जातो. तर आता 6 खासदार जे शिवसेनेमध्ये आले होते ठाकरेचे, आता आमदारही येणार अशी चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू आहे आणि काल देखील महाविकास आघाडीची बैठक जी मुंबईमध्ये झाली त्याला अनेक आमदार हे गैरहजर होते. मला असं वाटतं की त्याच्यातनंच आपण भविष्याचा वेध घेऊ शकता. उद्धव ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यात जे खासदार सोडून गेले त्यांच्याच मतदारसंघात उद्धव ठाकरे आजपासून दौरा करतात. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पहिलं विधानसभेतलं भाषण मी तुम्हाला आठवण करून देतो की साहेबांनी असं सांगितलं होतं की उठावामध्ये जे आमदार 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार जे आहेत याच्यामध्ये वाढ होईल आणि 200 पेक्षा जास्त आमदार महायुतीचे हे महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. आमचे 60 आमदार निवडून आले. त्याच्यामुळे 6 खासदारांना साहेब 100% त्यांच्या नेतृत्वामुळे निवडून आणतील त्याच्यामध्ये शंका असण्याचंच काही कारण नाही. त्याच्यामुळे कोणी किती फिरलं, खरं तर अगोदर फिरलं गेलं असतं तर याच्यातनं चांगला आउटपुट मिळाला असता, पण आता सगळंच गेल्यानंतर फिरून काय मिळणार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाविकास आघाडी ही पूर्ण खिळखिळी झालेली आहे. कोणालाही कोणाचा समन्वय राहिलेला नाही. आपल्यातलं कोण मोठं आहे त्याच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे आणि याचा परिणाम विदर्भाच्या संघटनेवर युनिटीच्या होणार नाही. इथं शिवसेना भविष्यामध्ये जी वाढेल ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना वाढेल. तुमच्या सिक्युरिटीमध्ये काही हलगर्जीपणा झाला का? नाही, खरं तर मलाच काय कळेना असं झालेलं आहे. गेल्या 6-7 महिन्यामध्ये असं अनेक वेळा झालंय. मी आता अधिकाऱ्यांशी देखील बोललो. मी माझी अडचण म्हणून बोललो नाही, मी माझ्याबरोबर सिक्युरिटीला असलेल्या अधिकाऱ्यांची अडचण म्हणून बोललो. त्यांना गाडी देखील प्रोव्हाइड करण्यात आलेली नव्हती आणि हे कशासाठी होते मला माहित नाही. मी जे सिक्युरिटीचे प्रमुख आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की माझ्या सिक्युरिटीपेक्षा जी कोण सिक्युरिटी मला देत आहे त्यांना गाडीची व्यवस्था असली पाहिजे, त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. जर मी झेड कॅटेगरीचा सिक्युरिटी असलेला एक कार्यकर्ता आहे तर ती कशा पद्धतीनं मला माहित नाही कशा पद्धतीनं असते, का असते आणि माझ्याच बाबतीत असं का होतं हेच आता मला विचार करावा लागणार आहे. मला बाकी याच्यावर काय बोलायचं. ऑपरेशन टायगर पासून फडणवीस यांनी सुद्धा सावध राहावं असं संजय राऊत म्हणाले. गेले 4-4.5 वर्ष तुम्ही आणि आम्ही हेच सगळ्याचं ऐकतोय. त्याच्यामुळं कुठेतरी वाद लावण्याचा प्रयत्न करायचा, पण एवढे आमचे नेते अनमॅच्युअर्ड आहेत का की त्यांनी सांगावं आणि ह्यांनी ऐकावं. त्याच्यामुळे शिंदे साहेब असतील आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील हे मॅच्युअर्ड पॉलिटिशियन्स आहेत. त्याच्यामुळं कोणतरी खरं तर हा शाळेतला खेळ चालू झालेला आहे. तू मला काय म्हणालास म्हणून समोरच्यामध्ये वाद लावायचा, हे काही शालेय शिक्षणाचं राजकारण सुरू नाही. हे जे राजकारण आहे हे परिपक्व राजकारण्यांचं राजकारण आहे आणि या राजकारणामध्ये काही लोकांनी परिपक्व व्हावं ही माझी त्यांना सूचनावजा विनंती आहे. एक शेवटला प्रश्न, संजय दिना पाटलांनी जर आपण पाहिलं पत्रकारांना धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. तुमच्या पक्षाचे ते आता खासदार आहे का? सगळ्यांचा भूम फायगर ना. आमच्या पक्षाचे खासदार असल्यामुळं मी देखील स्वतः त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे. स्वतः संजय पाटलांनी देखील आज दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण त्यांच्या जवळ जाऊन जर आपण त्यांचा अभ्यास केला तर ते फार दिलदार असं व्यक्तिमत्व आहे. परंतु त्यांच्यावर 15 दिवसामध्ये ज्या काही सिच्युएशन निर्माण झाल्या त्याच्यामुळे कदाचित कंट्रोल जाऊन त्यांच्याकडनं हे वक्तव्य झालेलं असावं. शिवसेना त्याच्याशी सहमत नाही, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त केल्यामुळं
मला असं वाटतं की हा विषय आता आपल्याकडनं देखील थांबवावा ही माझी विनंती. वो कांग्रेस नेता हुसैन दलवाई ने बात के जरिए तैयार करने की कोशिश की जा रही है। देश का विनाश होने वाला है, ये बांग्लादेश पाकिस्तान जैसा देश बना रहे हैं, कैसे पति करेंगे? असं कोण म्हणतं? हुसैन दलवाई ने कहा। हुसेन आमच्याकडचे ना, हाँ, कोकणातले. NCERT पुस्तकात. हा, कोकणातले एक खासदार होते, हिंदी. पण त्यांना अनेक वेळा आता नाकारले मतदारांनी. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा किती विचार करायचा आणि काँग्रेसमध्ये त्यांचं कितपत स्थान आहे मला माहित नाही. ते सिनियर आहेत, ते ज्येष्ठ आहेत, पण ज्यांना 2-4 वेळा आता आमच्याकडे नाकारलंय त्या लोकांनी महाराष्ट्राच्या सरकारवर, देशाच्या सरकारवर, बांगलादेशावर आणि पाकिस्तानावर बोलणं ही म्हणजे फारच मोठी हद्द झालेली आहे.